ज्यावेळेस औरंगजेब मेला ना मरणाच्या शेवटच्या काळामध्ये, ज्यावेळेस तो श्वास घेता होता ना, त्यावेळेस त्याचे शब्द होते, अरे छत्रपती शंभूराजे म्हणजे, औरंगजेब म्हणत होता छत्रपती शंभूराजे म्हणजे, अरे छावा था छावा, शेर का छावा था वो, अरे हमने हाथ काट दिए उसके, लेकिन हमारे सामने हाथ नहीं पसराए उसने, अरे हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन हमारे सामने आंखें झुकी नहीं उसकी, अरे हमने जीभ निगल ली उसकी, लेकिन हमारे सामने मुंह खोला नहीं उसने. अरे दोनच प्रश्न विचारले होते औरंगजेबानी छत्रपतींना. दोनच प्रश्नाची उत्तर खरं खरं दे, तुला मोकळं करेल, जीव देईल, अरे दिल्लीला नेऊन नेईल. प्रश्न काय होते? खजाना कुठे आहे सांग, आणि माझ्याशी फितुरी करणारे माझ्या सरदारांची नावं सांग. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर माझ्या राजानं दिलंच नाही, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. एकच नाव सांगतो. ठीक आहे, एकच नाव सांग. औरंग्याला छत्रपतींनी एकच नाव सांगितलं, तुझा पुत्र अकबर, कर काय करायचं ते. जर आमचीच माणसं फितूर झाली नसती ना, जर आमचीच माणसं फितूर झाली नसती, जर आमच्याच माणसांनी आमचाच इतिहास छाटला नसता, तर आज दिल्लीचं तख्त शंभूराजांसमोर नमतं नव्हे तर झुकतं झालं असतं. आज हा जो इतिहास ठासला तो आमच्या लोकांनी, आमच्या फितुरांनी. अरे मरणाच्या वेदना आठवला ना तरी अशी नस फणफावते. हे कुठे गेला धर्म, कुठे गेली जात. अरे माणुसकी सुद्धा आमच्याकडे शिल्लक राहिली नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर पहिल्या माणसांचं फार नवल वाटायचं, ज्यांनी इमान विकलं नाही, जे बेईमान झाले नाहीत. आमची माणसं बेईमान झाली, इमान विकलं, खोटा इतिहास वाचायला लागले. तुळापूर तीर्थक्षेत्राच्या संगमेश्वरावर संभाजीराजांना कैद करण्यात आलं. अरे कैद झाला माझा वाघ, पण त्याचं कारण आमचे फितूर होते. जर आमचे फितूर नसते ना, तर या छाव्याला हात लावायची तर काय, या छाव्याला वर नजर करून बघायची सुद्धा औरंग्यामध्ये हिंमत नव्हती. रे खान वगैरे काय हिंमत होती माझ्या राजाला हात लावायची, पण आमचीच माणसं फितूर झाली. हो, थोडासा विचार करा. माझा राजा आहे ना, हा कणखर होता. अरे डोळ्यासमोर मरण होतं तरी सुद्धा माझ्या राजाला नजर झुकवली नाही. अरे हातपाय काटले गेले, नजरेमध्ये सळई घुसवली गेली, अरे जीभ हसडली गेली, अरे कानामध्ये तळपळता पारा ओतला गेला, तरी माझ्या राजानं कणात ताट केलेला सोडला नाही. औरंग्या विचारत होता, खजिना कुठे? माझा राजा सांगत होता, या मराठ्यांच्या मनामध्ये, या मराठ्यांच्या धगधगत्या आगीमध्ये, माझ्या आई बहिणींच्या हसूमध्ये, या स्वराज्याच्या सूर्यामध्ये खजिना आहे. अरे घ्यायचंय तर. हे बोलणारे संभाजीराजे पाहिले ना आणि ऐकले ना आणि विचार केला ना, तर हेच रक्त आहे ना, हे रक्त भगव्यासारखं सळसळतं. तुळापूर तीर्थक्षेत्रावर दोन्ही हात पाय बांधलेले माझे शंभूराजे. झाडाच्या साली काढतात ना, तशा अंगाच्या साली काढल्या होत्या. झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून तिखटाची आणि मिठाची चोळण त्यांच्या अंगावर केली जात होती. अरे स्वतःच्या लेकराला खरचटलं ना तरी डोळ्यातनं पाणी येतं आमच्या. थोडासा विचार करा, या धर्मासाठी, या स्वराज्यासाठी माझ्या राजानं किती त्रास सहन केला. अरे हात तोडले, पाय तोडले, अवयव तोडले, एक एक अवयव बाजूला केला आणि इंद्रायणी भीमेच्या नदीत फेकून दिला. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा याच धर्मातली माणसं, याच माणुसकीतली माणसं, याच स्वराज्यातली माणसं आमच्या राजाचा इतिहास फक्त करमणूक म्हणून आणि आमच्या राजाचा इतिहास फक्त इतिहास म्हणून बघतात. हा इतिहास नाहीये, ही माझ्या राजाची जन्मगाथा आहे, माझ्या राजाच्या कर्तव्याची गाथा आहे, ही माझ्या राजाच्या एकनिष्ठतेची आणि ही माझ्या राजाच्या जीवनाची गाथा आहे.